जया ते पाहता परतला आगमो, निगमानकडे दुर्गमो, सिद्ध साधक निरुते वर्मो, न पडे ठाई सर्वथा. ते पुंडलिका ओढले, प्रेम प्रीतीने घोळले, भक्तिमातेने चाळविले, आधीन केले आपणया, माऊली ज्ञानेश महाराज की जय. एकतरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 त्यातला श्लोक क्रमांक 22 आणि माऊलीने या श्लोकवर ज्ञानेश्वरी अर्थात ज्ञानदीपिकेमध्ये 8व्या अध्यायात 200 क्रमांकाच्या ओवीनं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. पुरुषस्य परापार्थ भक्ता लभ्यस्त्वनन्या, यस्यांतस्थानी भूतानी येन सर्वमिदं ततम्. अर्थात भगवंत आपल्या धामात कायमस्वरूपी स्थित आहेत, तसेच ते या सृष्टीमध्ये सुद्धा समाविष्ट आहेत. महाराज, कणाकणामध्ये भगवंताचं अस्तित्व आहे. प्रत्यक्ष अवतार सुद्धा भगवंत घेतात. आपल्या परा किंवा अपरा शक्तीद्वारा अंशतः किंवा अंशरूपानं किंवा कलारूपानं आणि फारच दुर्जनांचा उपद्रव झालेला असेल आणि त्यांचा संहार करणं किंवा उपदेश करून त्यांना ठिकाणावर आणणं जर शक्य नसेल तर त्यावेळेस भगवंत स्वतःही अवतारित होत असतात. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यम. भगवंतांनी अभिवचन दिलेलं आहे की अर्जुना, ज्या ज्या वेळेस अधर्माचं पारडं जड होईल त्या वेळेस धर्माची पुनर्स्थापना करण्याकरता मी येतो. आणि मी अवतारित झाल्यानंतर करतो काय तर परित्राणाय साधूनाम विनाशायश्च दुष्कृताम. पहिली गोष्ट म्हणजे सज्जनांचा मी सांभाळ करतो, त्यांना सुरक्षितता देतो, त्यांना अभय प्रदान करतो. परित्राणाय साधूनाम विनाशायश्च दुष्कृताम, आणि दुर्जनांचा संहार करतो. या ठिकाणी भक्त आणि भगवंत यातला हा फरक आहे. महाराज, संत हे खड मरो असं कधीच म्हणत नाही, दुर्जन समूळ नष्ट व्हावं असं कधीच म्हणत नाही. त्यांच्यातली दुष्ट प्रवृत्ती जी आहे ती नाहीशी व्हावी. जे खडांची व्यंकटी सांडो, खड मरो असं म्हटलेलं नाही. त्यातलं व्यंकटी म्हणजे वाकडेपणा जो आहे, दुष्टपणा जो आहे, दुर्जनपणा जो आहे तो नाहीसा झाला रे झाला की मग खडाचा उपद्रव समाजाला नाही. महाराज, विंचू हा सरळच आहे, विंचवाची नांगी वाईट आहे. तेवढी नांगी ठेचली की विंचू सुद्धा हरिभक्त पारायण होऊन जातो. महाराज, हातावर खेळवा काही करत नाही, कारण नांगीमध्ये विष आहे. तेवढी नांगी बाजूला केली, काढून टाकली की विंचवाचा उपद्रव होत नाही. तसं खळातला खडपणा काढून टाकला तर समाजाला त्याच्यापासून उपद्रव होत नाही. परंतु काही खड असे असतात की त्यांच्यावर उपदेशाचा परिणामच होत नाही. महाराज, पाप त्याचे नाव न करिता नीत भलतेची उन्मत्त करी सदा. मग अशा वेळेस धर्मरक्षावयासाठी देवासही आटी जन्म घेणे. भगवंत मग अवतारित होत असतात, आणि भगवंत जेव्हा अवतार घेतात त्यावेळेस त्यांचं भगवंताचं विस्तारित रूप हे चतुर्भुज असतं.
आणि अशा चतुर्भुज भगवंताला वेगवेगळी नावं पुराणामध्ये दिलेले आपल्याला आढळतात. जसं पुरुषोत्तम, त्रिविक्रम, केशव, माधव, अनिरुद्ध, ऋषिकेश, संकर्षण, प्रद्युम्न, श्रीधर, वासुदेव, दामोदर, जनार्दन, नारायण, वामन, पद्मनाभ, हे सगळे चतुर्भुज रूप आपल्याला या नावांच्या ठिकाणी पाहायला मिळतं. अर्जुन म्हणतो की देवा, विश्वरूप दर्शन पाहताना असं चतुर्भुज रूप अर्जुनाला मोहित करून गेलं. तुझं विश्वरूप आता देवा बाजूला ठेव म्हणतोय, कारण अर्जुनाला सुद्धा ती भीती वाटायला लागली महाराज. इतकं अक्राड विक्राड रूप भगवंताचं होतं. म्हणून अर्जुन म्हणतो की अदृष्टपूर्वम ऋषितोष्मी दृष्टा भयेन च प्रवथितम मनो मे तदेव मे दर्शय रूपदेव तदेव मये दर्शय देवरूपम प्रसिद्ध देवेश जगन्निवास. देवा, अरे मूळ रूपात तुझं चतुर्भुज सोज्वळ रूप मला पाहायचं आहे. हे अक्राड विक्रोड रूप नको मला आहे, मला भीती वाटायला लागली. अर्जुन म्हणतो तदेव मये दर्शय रूपम अदृष्टपूर्वम ऋषितोष्मी दृष्टा भयेन च प्रवथितन मने मे. घाबरलोय म्हणतो अर्जुन, म्हणतो मी. आणि मग भगवंताने चतुर्भुज रूपामध्ये येऊन शंकर, चक्र, गदा आणि आशीर्वादात्मक हात या चतुर्भुज रूपामध्ये अर्जुनानं भगवंताला पाहिलं आणि मग तो संतुष्ट झाला. मनोमन आनंदित झाला महाराज. देवकी मातेला सुद्धा भगवंताने करून त्रैलोक्याचं दर्शन घडवून आणलं. ब्रह्मांड दाखवले महाराज करून. पण दाखवल्याबरोबर पुन्हा मिटलं. त्यावेळेस मायेच्या अनुषंगानं यशोदे मातेला दिसलेलं रूप भगवंतानं काढून घेतलं. कारण ते जर दिसलं असतं तर यशोदा मातेला मातृसुख, वात्सल्य, प्रेम लाभलं नसतं, भगवंताला मातृसुख लाभलं नसतं महाराज. म्हणून भगवंत प्रसंगानुरूप, मग तो अंश अवतार असेल, अंशतः अवतार असेल, कला अवतार असतील, काही काही अवतार फक्त एकच दुर्जना करतात. जसं हिरण्याक्ष, वराह अवतार, एकाचाच नायनाट केल्याने अवतार त्या ठिकाणी समाप्त झाला महाराज. परंतु काही अवतार, त्यातल्या त्यात राम आणि कृष्ण हे दोन अवतार पृथ्वीवरच्या संपूर्ण अधर्मी लोकांचाच नायनाट केला भगवंताने. असं हे भगवंताचं धाम. त्या धामामध्ये भगवंत सदैव स्थित असतात महाराज. त्या ठिकाणाहून सगळे सूत्र हलवत असतात. आणि भगवंत कसे आहेत? सर्वश्रेष्ठ आहेत महाराज. सर्व व्यापक आहेत. सर्व व्यापक असून एकच ठिकाणी एकेची ठाई बैसला परी सर्वत्र तोची झाला, हे तोची गेला, हे असो विश्व झाला अंगीची तो. नारद मुनींनी सुद्धा भगवंताला सांगितलं की 16,108 काय करायचं आहे, मला त्यातली एखादी दे. भगवंत म्हणतात, ज्या महालामध्ये मी नसेल त्याच्याशी तू खुशाल विवाह कर. नारद मुनी एक 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 महाल पाहत गेले. प्रत्येक ठिकाणी भगवंत त्या ठिकाणी स्थित होते महाराज. सर्व व्यापक आहेत भगवंत. यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी 8व्या अध्याय 200 क्रमांकाच्या ओळी म्हणतात, ना तरी साखरेचा मागवता बुद्धिमंतपणे ही करिता, परी ऊस नव्हे पंडुसुता जिया परी. अर्जुना, ऊसाची साखर होते, पण साखर झाल्यावर असं कुठलं शास्त्र नाही किंवा असा कुठला बुद्धिमान माणूस नाही किंवा आजपर्यंत असं काही विज्ञानात प्रगत झालं नाही की त्या तयार झालेल्या साखरेपासून पुन्हा ऊस करून दाखवल.
भगवंताची ही लीलाच आहे महाराज, हा चमत्कारच आहे भगवंताचा. साखरेचा नोहे ऊस आम्हा कैसा गर्भवास, तुकोबाराय तर म्हणतात की एकदा साखर झालं की पुन्हा ऊसमध्ये होणं शक्य नाही. तसं भगवंत या ठिकाणी सांगतात की ना तरी साखरेचा मागवता बुद्धिमंतपणे ही करिता परी ऊस नव्हे पंडितसुता जिया परी. अर्जुना, ऊसाची साखर झाल्यावर कितीही चतुर आला किंवा विज्ञान कितीही प्रगत होत गेलं तरी कुणालाही साखरेचा मूळ ऊस करता येणं शक्य नाही. तसं या प्रपंचातून विरक्ती घेऊन जो परमार्थामध्ये सर्वार्थानं आला तो पुन्हा परमार्थामध्ये प्रपंचामध्ये रममान होत नाही. परमार्थामध्येच भगवंत चरणीच तो सदैव लीन असतो आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्येच त्याची वाटचाल सुरू असते. विषयाकडे तो कधीही आकर्षित होत नाही. ना तरी साखरेचा मागवता बुद्धिमंतपणे ही करिता परी ऊस नोहे पंडितसुता जिया परी. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ति मुक्ताबाई की जय.